तावरेसाहेब आणि मी होतो. आज आम्ही एक कांचनचं झाड खड्डे जे रिकामे होते त्याच्यात लावून घेतलंय. हे कांचनचं ते झाड आहे. त्याच्यानंतर समोर जांभूळ लावले. हे 2 खड्डे रिकामे होते ते आम्ही लावून घेतले. आता या साईडला 2 खड्डे शिल्लक आहेत. तिथं आपण चाफा लावणार आहोत गावरान एका ठिकाणी. आणि एका ह्याच्यात पारिजातचं झाड डोक्यात आहेत. 2-3 झाडं लावायची म्हणजे आपल्याला अवेलेबल व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर काल पण आलो होतो. काल सगळ्या झाडांना पाणी घालून सलाईनमध्ये पाणी घालून गेलो होतो. काल एकटाच होतो आणि अशा रीतीने कालचं पण काम पूर्ण झालं. आजचं पण काम 2 झाडं लावून पूर्ण झाले. आणि जांभळाचं अतिशय छान झाड आहे तर त्याला आम्ही लावून घेतलंय. ते चांगलं आता रूप धरेल असं वाटतंय. आणि सावलीतली झाडं आहेत. थोडीशी पानं सुकली काही कांद्याच्या झाडाची पण आम्ही त्याला सलाईन लावलेले 2 आज सलाईन लावून घेतलेत. आणि खालनं आम्ही काल 2 जाळ्या काढून आणल्या. ती कापून मग आज आम्ही ह्या ट्री गार्ड बनवलाय. आणि एक जाळी वर टाकीजवळ शिल्लक आहे. असे आम्ही आज ही 2 झाडं लावून पूर्ण केली आहेत. इथे एक खड्डा शिल्लक आहे. बाकी सगळं पठार पूर्ण भरलेलं आहे. तिकडे 2 खड्डे आणि इथं काही 2-4 खड्डे शिल्लक आहेत. ते आता भरले जातील, काही अडचण नाही. आणि खाली खालच्या टप्प्यामध्ये 3 खड्डे शिल्लक आहेत. तर आम्ही ही झाडं आता जी आहेत शिल्लक ती लावून घेणार आहोत. ठीक आहे. भेंडीचं झाड आपण वाचवलं होतं खालच्या ह्याच्यातलं तर ते चांगलं फुटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण कलिंगडाच्या काही बिया टाकल्या होत्या तावरेसाहेबांनी. त्या आज उगवून आलेल्या आहेत चांगल्या पद्धतीने. अशा ठिकठिकाणी त्यांनी बिया टाकलेल्या आहेत. त्या उगवून आलेल्या आहेत इथं आणि अतिशय छान आहेत. पण आता हे 1-2 महिन्याचं पीक असेल कदाचित. पावसाळ्यामध्ये कलिंगड खायला मिळेल पण ते आपलं घरचं असेल का हो. ठीक आहे.